चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यावरून प्रचंड असंतोष निर्माण झालाय। विद्यार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे। आंदोलनाचा इशारा दिलाय। कॉलेजचा अनागोंदी कारभार, सुविधांचा अभाव, प्राचार्य आणि शिक्षक पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी आणि फीच्या तगाद्यावर नियंत्रण आणावं अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे। आमचे चेअरमॅन सर पांडुरंग आंबटकर सर यांचे म्हणणं आहे की सेकंड इयरची फी तुम्ही आता जून 25 मध्ये म्हणजे 6 महिन्यानंतर 6 ते 8 महिन्यानंतरच सेकंड इयरची फी भरा म्हणून म्हणत आहे। काहींची परिस्थिती ठीक आहे, काहींची परिस्थिती ठीक नाही आहे आणि हे तसं पण इल्लीगल आहे। तर आम्ही फी कसं भरणार ना? सेकंड इयरची फी फर्स्ट इयर मध्ये आमचं रिझल्ट नाही आलेला आहे, यूटी पास आउट नाही झालं, फेल झालं तर मग काय? तर आम्ही आताच फी कसं भरणार म्हणून आम्हाला ना शिक्षक आणून देत आहेत, ना आम्हाला प्रॅक्टिकल होत आहे, ना आम्हाला कॅडेवर मिळत आहे, ना आमचं कॅम्पस कुठं बाहेर नेत आहेत आणि नाही आमचं कॅम्पस आहेत, नाही हॉस्पिटल स्टाफ आम्हाला कुठं मग हेल्प करते, नाही प्रिन्सिपल आहे, नाही कॉलेजमध्ये उप प्रिन्सिपल आहे, कोणीच नाही। कॉलेज नेहमी स्टुडंटच्या बाजूने असतो, कोणताच कॉलेज स्टुडंटचा विरोध करत नसतो। तो त्याला मदत करण्याची त्याची भूमिका असते। तो प्रत्येक पोरगा पास झाला पाहिजे ही भूमिका कॉलेजची राहणार आहे, ही भूमिका आमच्या संस्थेची राहणार आहे, ही भूमिका आमच्या मॅनेजमेंटची राहणार आहे। मला असं वाटतं पोरांनी खूप चांगलं सहकार्य करावं कॉलेजला आणि पोरांचं जेवढे बी काही थोड्या अडचणी असतात त्या अडचणी 100% दूर होईल आणि त्यांना चांगलं एज्युकेशन चंद्रपुरातलं नाही महाराष्ट्रामध्ये चांगलं एज्युकेशन फक्त आमच्या कॉलेज देईल याची मी ग्वाही देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।